श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कधी कधी आपल्याला वाटते की देव निष्ठुर आहे, स्वामी माझ्याकडे बघत नाहीत. पण तसं नसतं. आई जशी बाळाला चालवायला शिकवते ना, थोडा वेळ त्याचा हात सोडते जेणेकरून बाळाने स्वतः पायावर उभे राहावं. तसंच स्वामींनी तुमचा काही वेळासाठी हात सोडला होता, फक्त तुम्हाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी, तुम्हाला जगाची खरी ओळख करून देण्यासाठी. आज तुम्हाला कळतंय की कोण आपलं आहे आणि कोण परकं. हा धडा शिकवण्यासाठीच ती वेळ आली होती. पण तुम्ही पडला नाहीत, तुम्ही डगमगला नाहीत, तुम्ही श्रद्धा सोडली नाही. आणि म्हणूनच स्वामी या मंत्र रूपाने तुमच्या समोर आले आहेत, तुम्हाला कडेवर घेण्यासाठी. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात जे विचार येत आहेत ते स्वामीच तुम्हाला देत आहेत. तुमचे अंतर्मन सांगतंय ना, हो माझ्यासाठीच आहे. या आवाजावर विश्वास ठेवा. तुमची बुद्धी खोटं बोलू शकते, जग खोटं बोलू शकतं, परंतु तुमचा आत्मा कधीच खोटं बोलू शकत नाही. आणि आत्म्यातच स्वामींचा वास असतो. 33 कोटी देवांची साक्ष. याचा अर्थ पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या निसर्गाची प्रत्येक शक्ती आता तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज झाली आहे. फक्त तुम्ही एक पाऊल श्रद्धेचा टाका, स्वामी तुमच्यासाठी 10 पावले पुढे येतील. स्वामींनी तुम्हाला यासाठी सुद्धा निवडले आहे, कारण तुमच्या पूर्व पुण्याईचा साठा आता फळाला आला आहे. आजवर तुम्ही केलेले नामस्मरण, तुम्ही कोणाला केलेली छोटीशी मदत, किंवा मुक्या प्राण्याला दिलेला अन्नाचा घास, किंवा तुमच्या पूर्वजांची पुण्याई, यातलं काहीच वाया गेलेलं नाही. स्वामींच्या दरबारात उशीर असतो पण अंधेर नसतो. तुमचं प्रत्येक सत्कर्म तेथे जमा झालेलं असतं आणि याचाच परिणाम म्हणून आज तुम्हाला हा संदेश मिळाला आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण अक्कलकोटच्या स्वामींसारखी माऊली तुम्हाला मिळणार नाही. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा अर्थ तुम्हाला खऱ्या अर्थाने समजून घ्यावा लागेल. याचा अर्थ असा आहे की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी भिंत फोडून दरवाजा काढतात. ते जेव्हा डॉक्टर्स हात वर करतात तिथे स्वामींची भस्म काम करते. जेव्हा वकिलांचे आणि कोर्टाचे दरवाजे बंद होतात तिथे स्वामींचा न्याय सुरू होतो. तुमच्यासाठी तो न्यायाचा दरवाजा उघडला गेला आहे. आता मागे वळून पाहू नका. भूतकाळातल्या चुका, अपमान आणि दुःख तिथेच गाडून टाका. एक नवीन सूर्य उगवला आहे, जो तुमच्या आयुष्यात फक्त प्रकाश आणि प्रकाशच घेऊन येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी ज्यांना निवडतात त्यांची परीक्षा ही कडक असते. कदाचित तुम्ही विचार करत असाल की निवडले तर मग अजून त्रास का होतोय. तर सोनाराने सोन्याला आगीतून बाहेर काढलं तरी त्याला हातोड्याचे घाव घालूनच आकार द्यावा लागतो. सध्या तुमच्या आयुष्यात जे छोटे मोठे खटके उडत आहेत ते शेवटचे घाव आहेत. तुम्हाला आकार देण्याची ती शेवटची प्रक्रिया आहे, त्यामुळे घाबरू नका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील भीतीचा लवलेशही निघून गेला पाहिजे, कारण ज्याला स्वामींनी आपलं म्हटलंय त्याला काळाचीही भीती नसते. तुम्ही त्या समर्थांचे लाडके आहात ज्यांच्या नावाने यमदूतही रास्ता बदलतात. त्यामुळे स्वतःला कमी लेखणं बंद करा, स्वतःला बिचारं समजणं बंद करा. तुम्ही वाघ आहात आणि स्वामी तुमची ताकद आहे. आणि म्हणूनच मंडळी, स्वामींनी हा पवित्र मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका आणि मग पहा तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडतोय. तुमची अडकलेली कामे आणि सर्व काही जे तुम्हाला हवं आहे ते स्वामी तुम्हाला देण्यासाठीच तुमच्यापर्यंत आले आहेत. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।